हरितालिकेची कहाणी। एके दिवशी भगवान शंकर व पार्वती दोघे कैलास पर्वतावर बसले होते. तेव्हा पार्वतीने शंकराला विचारले, नाथ, सर्व व्रतांमध्ये चांगले व्रत कोणते ते मला सांगा. श्रम थोडे पण फळ पुष्कळ असे एखादे व्रत असेल तर मला सांगा. तसेच मी कोणत्या पुण्याईने आपल्या पदरी पडले तेही मला सांगा. तेव्हा शंकर म्हणाले, ज्याप्रमाणे नक्षत्रात चंद्रश्रेष्ठ, ग्रहात सूर्यश्रेष्ठ, 4 मासात श्रावणश्रेष्ठ, 4 वर्णात ब्राह्मणश्रेष्ठ, देवात विष्णुश्रेष्ठ, नद्यात गंगाश्रेष्ठ, त्याप्रमाणे हरितालिका हे व्रत सर्व व्रतात श्रेष्ठ आहे. पूर्वजन्मी हे व्रत तू हिमालय पर्वतावर केलेस आणि त्याच पुण्याईने तू मला प्राप्त झालीस. हे व्रत भाद्रपद महिन्यातल्या पहिल्या तृतीयेसी करावयाचे असते. हे व्रत तू पूर्वी कसे केलेस ते मी तुला आता सांगतो, ते ऐक. मी तुला प्राप्त व्हावे म्हणून लहानपणी तू मोठे तप केलेस. 64 वर्षे तर तू फक्त झाडाची पिकलेली पाने खाऊन राहिली होतीस. थंडी, ऊन, पाऊस हे सर्व तू सहन केलेस. तुझे हे श्रम व कष्ट पाहून तुझ्या पित्याला फार दुःख झाले आणि आपली ही कन्या कोणास द्यावी अशी त्याला चिंता पडली. इतक्यात नारद मुनी तेथे आले. तुझ्या पित्याने त्यांचा आदर सत्कार केला व येण्याचे कारण विचारले. तेव्हा नारद म्हणाले, तुझी कन्या उपवर झाली आहे, ती तू विष्णूला द्यावी. तोच तिचा योग्य पती आहे. श्री विष्णूनेच मला तुझ्याकडे तिची मागणी करण्यासाठी पाठविले आहे, म्हणून मी येथे आलो आहे. हे ऐकून तुझ्या पित्याला अतिशय आनंद झाला. त्याने ही गोष्ट कबूल केली. नंतर नारद मुनी तेथून निघून विष्णूकडे आले आणि त्यांना ही सगळी हकीकत सांगून दुसरीकडे निघून गेले. नारद गेल्यावर तुझ्या पित्याने तुला ही गोष्ट सांगितली, पण तुला ती रुचली नाही. तू रागावलीस. हे पाहून तुझ्या सखीने तुला रागावण्याचे कारण विचारले. तेव्हा तू तिला म्हणालीस, महादेवा वाचून दुसऱ्या कोणाचाही मी पती म्हणून विचार करू शकत नाही. हा माझा निश्चय आहे. असे असूनही माझ्या पित्याने मला विष्णूला देण्याचे कबूल केले आहे. ह्याला काय उपाय करावा? हे ऐकल्यावर सखीने तुला पित्याच्या घरातून बाहेर पडण्याचा सल्ला दिला. नंतर तुला घेऊन ती एका घोर अरण्यात गेली. तेथे गेल्यावर एक नदी तुझ्या दृष्टीस पडली. नदीच्या काठी एक मोठी गुहा होती. त्या गुहेत तुम्ही दोघी गेल्या. त्या दिवशी तू कडक उपवास केला व पार्वतीसह माझी मातीची मूर्ती स्थापना केलीस. त्या शिवलिंगाची तू मनोभावे पूजा केलीस. रात्री जागरण केलीस. तो दिवस भाद्रपद शुद्ध तृतीयेचा होता. तुझ्या त्या मनाच्या पुण्याईने त्यावेळेस माझे देखील आसन हलले. लगेच मी तुला दर्शन देण्यासाठी तुझ्याकडे आलो. मी तुझ्यावर प्रसन्न झालो आणि तुझ्यापुढे प्रकट होऊन तुला हवा असेल तो वर माग असे मी तुला सांगितले. तेव्हा तू म्हणालीस, तुम्ही माझे पती व्हावे, दुसरी माझी काही इच्छा नाही. मग तथास्तु, तुझ्या इच्छेप्रमाणे होईल असे म्हणून मी गुप्त झालो. नंतर दुसऱ्या दिवशी सकाळी तू शिवलिंगाचे विसर्जन केलेस आणि सखीसह व्रताचे पारणे केलेस. याच वेळी तुझे पिता तुझा शोध करीत करीत तेथे आले व त्यांनी तुला घरातून निघून जाण्याचे कारण विचारले. तू सुद्धा तुझी हकीकत त्यांना सांगितली. तुझा दृढ निश्चय जाणून पित्याने तुला मलाच देण्याचे कबूल केले आणि तुम्हा दोघींना घेऊन ते घरी आले. नंतर काही दिवसांनी चांगला मुहूर्त पाहून त्याने तुला मला अर्पण केले. अशा प्रकारे तुझी इच्छा पूर्ण झाली. म्हणून या व्रताला हरितालिका व्रत असे म्हणतात. ही 60 उत्तराची कहाणी 5 उत्तरी, देवा ब्राह्मणाद्वारी, गायीचे गोठी पिंपळाच्या पारी, सुफळ संपूर्ण. तुमच्या सर्वांच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण हो, ही शंकरचरणी प्रार्थना. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. शंभो भोले पार्वते पते, हर हर महादेव.